नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज माझ्यासोबत आहेत उपस्थित आपला किरण, जो की दिव्यांग आहेत आणि दिव्यांगासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे महामंडळाकडून। आपण आज एसटीच्या बसस्टँडवर आहोत। तुम्हाला हा काय निर्णय आहे हे मी दाखविणार आहोत। तर मित्रांनो, ही आहेत एसटी। किरण, तुला माहीत आहेत ना, आता मी तुला सांगितलंय ना? हो, आता मी सांगितलंय किरणला। आणि आता एसटीमध्ये एका दिव्यांग बांधवांशी एका दिव्यांग महिलेशी वादविवाद पण झालं होतं, चालक आणि वाहकांचं। तर निर्णय काय आहेत हे तुम्हाला दाखविणार आहोत, चला। तर ही आहेत एसटी आपल्या महामंडळाची, आणि बॅक कॅमेराने मी दाखवतो तुम्हाला काय ते। तर मित्रांनो, ही आहेत एसटी बसस्टँड आणि आपण एसटीमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखविणार आहोत, चला। तर हा आहे माझा मित्र किरण, जो की दिव्यांग आहेत। आणि महामंडळाने एक GR जाहीर केलेला आहे, एक कायदा जाहीर केलेला आहे की दिव्यांग बांधवांसाठी अपंगाची सीट प्रत्येक एसटीमध्ये असणार आहेत। आता ही अपंगाची सीट आहे, तुम्हाला माहिती असेल, ही अपंगासाठी 3 व 4 आणि ही अपंगासाठी खिडकी 5 व 6। ह्या जे सीट आहेत ना, 2, 4 सीट हा अपंगासाठी राखीव आहेत। आता तुम्ही म्हणसाल हे तर पहिल्यापासूनच माहीत आहेत, पण आता असं आहे, तुम्ही कोणत्याही बसनाक्यावरून, कोणत्याही खेड्यावरून, कुठूनही बसा किंवा उतरा, तुम्हाला ह्या सीट उपलब्ध करून देण्याचं काम हा वाहकांचं आहे, चालकांचं आहे। म्हणून तुम्ही कुठूनही बसा, कुठूनही उतरा, या सीटवर तुम्हाला बसवण्याचं काम हे अगोदर बसून असेलही जो कोणी व्यक्ती, तरी तुम्हाला बसवण्याचं काम आहेत, नाही का किरण? हो, पण पाहून ना, मला एकदा सांगा तुम्ही की ही सीट आहे का म्हणजे? हो, ही सीट आहे अपंगाची। हो, म्हणजे ड्रायव्हर कडनं 2 नंबरची, 2 नंबरची। हो, वेगवेगळ्या गाड्यामध्ये वेगवेगळी सीट असते। आता या गाड्यामध्ये 4 आहेत, दुसऱ्या गाड्यामध्ये 2 असते, दुसऱ्या गाड्यामध्ये 4 असते, 3 असते, म्हणजे असे प्रत्येक गाड्यामध्ये सीट जाहीर असते तुमची। पण यांची जागा चुकू शकते का? जागा म्हणजे येतच असू शकते, बस 2, 3, 4 नंबर मध्येच असते। समजा कोणत्याही गाड्यामध्ये 3, 4 नंबर असते, कोणत्याही गाड्यामध्ये 3 किंवा 4, 5, 6 या नंबरवरच तुमची सीट असते। तर आता समजलं किरण? आता वाद पण झालं होतं एका महिलेचं, की एका महिलेनं, आता आम्ही बसलो होतो, एका महिलेनं, दिव्यांग महिलेनं वाहकाला सांगितलंय की ही माझी सीट राखीव आहेत, मला इथे बसायचं आहे। पण त्या वाहकाने त्यांच्यासोबत वादविवाद केलंय। काय केलं वादविवाद? बरंच त्रास झाला म्हणे तिला, पाय असूनही बी काही पत्रक वगैरे नाही आहे, किंवा पत्रक घेऊन फिरायचं स्वतः। मग तुम्ही त्याने सुद्धा सीट काढली म्हणे, त्या कंडक्टरनी सांगितलंय तिला उठवू शकत नाही म्हणे। त्यांनी फुल तिकीट काढलेली आहे बाबा, त्यांनी पूर्ण तिकीट काढलेली आहे, तुम्ही 1/4 तिकीट काढलेली आहे, गाडी कशी तुम्हाला सीट कशी देऊ? पण हे नाही आहे ना, असं न करता आम्ही तिकीट काढतो, आम्ही प्रवास करतोय आणि तुम्ही नाही देताय आम्हाला वरून सरकारी देत आहे। तर तुम्ही, माझं सर्व चालक आणि चालक वाहकांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही खिशातून न देता, तर आपली जी ड्युटी आहे, जो आपलं हे आहे, पेशा आहे, ते तुम्ही निभवा। आणि पुन्हा एक सहानुभूतीची हे द्या की तुम्ही हाताने चढवून उतरून द्या, तेव्हा तुमचं हे सक्सेस होईल। कारण की तुम्हीच म्हणता की ते फुल तिकीट काढायले, अरे पण वरून द्यायले ना आम्हाला, तुम्ही थोडा द्यायले, वरून द्यायले तुमचं काम आहे बसवायचं, गाडी जागा अवेलेबल करून देण्याचे, तुम्ही करा। हे आदेश आहे महामंडळांचं, जे महामंडळांचा आदेश आहे 5 सप्टेंबर रोजी निघालेले आहेत चालक आणि वाहकांसाठी, की अपंगांना, दिव्यांग बांधवांना आदराने वागणूक करावी, आदराने उतरण्यासाठी मदत करावी, चढण्यासाठी मदत करावी। आणि त्यांची जी राखीव सीट आहेत, त्या राखीव सीटवर अगोदर कोणीही बसलेलं असेल तरी त्यांना बसवायचं हे काम चालक आणि वाहकांचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे, आपल्या दिव्यांग बांधवांना शेअर करा, सर्व दिव्यांग बांधवांना समजलं पाहिजे, सर्व चालक वाहकांना समजलं पाहिजे, त्यासाठी आपण या व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा। भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।